कैरीचा सीझन आला आणि आमच्या घरी हा पदार्थ झालाच नाही असं कधीच होणार नाही, कारण हा पदार्थ आमच्या घरी सर्वांना खूप जास्त आवडतो. तर त्यासाठी काय करायचं, कैरीची साल काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या, 1 मिनिटभर पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, आलं, लसूण, जिरं, हिरवी मिरची, बेसन पीठ, कोथिंबीर, उकडलेली कैरी आणि उकडून घेतलेलं कैरीचं पाणी टाकून एकदम बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी करायची, ठेचलेलं लसूण टाकायचं, कढीपत्त्याची पानं टाकायची. लसूण छान लाल झाला की 7-8 मेथी दाणे, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद टाकायची. व्यवस्थित मिक्स करून झालं की वाटलेलं सर्व वाटण यामध्ये टाकायचं. गॅस कमीच ठेवायचा. 1 मिनिटभर वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार गरम पाणी टाकायचं. गरमच पाणी टाकायचं, नाहीतर कढी फुटू शकते. व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये गरजेनुसार साखर किंवा गूळ टाकायचं. 3 ते 4 मिनिट कढी मंद आचेवरती उकळवून घ्यायची. गॅस बंद करायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. तर तयार आहे मस्त अशी चटपटीत कैरीची कढी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब